चला आले का सर्वजण. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आली बघा. तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होते की या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, जमा का झाला नाही हप्ता, असं तुम्ही सर्वजण म्हणत होते. अखेर खुशखबर आली. सर्वात मोठी गुड न्यूज आली. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. सोबत आता लाडक्या बहिणींना वाहन देखील मिळत आहे, रिक्षा देखील मिळत आहे. आता रिक्षा कशा संबंधित लाडक्या बहिणींना मिळत आहे त्या संदर्भातून माहिती आपण जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता देखील सुरू, सोबत रिक्षा देखील मिळत आहे. चला त्या संदर्भात जे काही माहिती आहे ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो, एकदम समजून सांगतो. तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा बरं, पटापट या व्हिडिओला लाईक झाला पाहिजे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला, काय अपडेट आलेलं आहे, काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे ते सर्व अपडेट आपण आता इथे जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो बघा, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील 10,000 महिलांना रोजगार देण्याच्या उद्दिष्ट तर या योजनेमागे आहे. सोबतच शहरात महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचे साधन मिळावे. रात्री महिला या पिंक ई रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील. तसेच पिंक ई रिक्षा योजनेचा पहिल्या टप्प्याचे वितरण नागपुरात करत आहे, याचा मला आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. बघा, पिंक ई रिक्षाचे वाटप सुरू करण्यात आले आहे, नागपुरात वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, त्या संदर्भात ही अपडेट होती. आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही या महिन्याचा हप्ता आहे तो आता सुरू करण्यात येत आहे. अचानकपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्या क्षणी आता पैसे जमा होणार आहेत. बहिणींनो, मोबाईलच्या मेसेजकडे वाट बघा, कारण लाडकी बहीण योजनेचे जेव्हा हप्ता जमा होतो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येतो. मेसेज आला तर तुम्हाला समजून जातं की पैसे आले. तर त्याच पद्धतीने पैसे तुमच्या खात्यात आता जमा होत आहेत आणि जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला डायरेक्टली मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. ओके, तर अशी ही अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात.